नमस्कार, मी यशस्वी देशपांडे. विटामिन म आणि मराठी ग्लोबल विलेज यांच्यातर्फे पत्रास कारण की या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा असे अभिमानाने लिहिणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा वाढदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. संतांनी म्हणल्याप्रमाणे जन्मोजन्मी आहे बहुपुण्य केले, तेव्हा या राघवे कृपा केली. त्यामुळे जेव्हा मृदुलाने या कार्यक्रमाची संकल्पना माझ्यासमोर मांडली तेव्हा मी तत्काळ तयार झाले. वसुधैव कुटुंबकम या भावनेने आम्ही सर्व मराठी भाषकांना जागतिक पातळीवर एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्या अनुषंगाने तुमच्या सर्वांचा उत्तम प्रतिसाद पाहून खूप छान वाटतंय. आपण सर्वच जण पत्र वाचायला आणि ऐकायला खूप उत्सुक आहात. त्यामुळे कृपया सर्वांनी 5 ते 7 मिनिटे हे वेळेचे भान ठेवावे आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद यशस्वी. खूप खूप धन्यवाद. मराठी ग्लोबल विलेज म्हणजे खरं तर ग्लोबल विलेज ही जी संकल्पना आहे म्हणजे मराठीचं ग्लोबलायझेशन झालं आहे. लोकांपर्यंत ती रुजवायची असते एखादी भाषा, तर ती जगामध्ये पसरवायची असेल तर ती ग्लोबल म्हणजे आमचे मॅक्लुहान म्हणून तत्ववेत्ता होऊन गेला होता मास कम्युनिकेशन मध्ये. त्यांनी म्हटलं होतं की जग अगदी जवळ येईल एक दिवस आणि त्याला ग्लोबल विलेज ही संकल्पना, ज्याला आपण विश्वग्राम म्हणू शकतो, ती संकल्पना त्यांनी स्थापित केली. आणि त्यानंतर जेव्हा 16 वर्षांचा माझा बातम्यांचा कार्यकाळ झाल्यावर मी इकडे आल्यावरती माझ्या लक्षात आलं की जगभरातले मराठी लोक संस्कृती जपतायत, आपलं कल्चर, ज्या तऱ्हेनं भाषा जपतायत, जे की 16 वर्षांच्या माझ्या बातम्यांच्या कारकिर्दीत हे माझं कधीच लक्षात नाही आलं की जगातली मंडळी इतक्या उत्तम रीतीनं हे सगळं काही जपतायत. आणि तेव्हा मला ग्लोबल विलेज ही आमची संकल्पना आठवली मॅक्लुहानची. आणि मी म्हटलं का नाही आपण सगळ्या जगभरातल्या मराठी लोकांना एकत्र आणावं. म्हणून आपण सुरुवातीला marathi-globalvillage.com नावाची वेबसाईट काढली आणि मग लोकांना एकमेकांना कसं कनेक्ट करायचं आणि सगळ्यात सोपा मार्ग काय, तर तो फेसबुक, ज्यामुळे आपण लोकांना कनेक्ट होऊ शकतो. म्हणून मराठी ग्लोबल विलेज फॅमिली पेजची आपण सुरुवात केली आणि त्यानंतर युट्यूब, ज्यामध्ये आपण जगभरातल्या मराठी लोक जे सातासमुद्रापार आपल्या ज्यांनी नाव कमवलं आहे अशांचे इंटरव्ह्यूज असतात आणि विविध कार्यक्रम आपण गेल्या वर्षापासून म्हणजे जानेवारीच्या 2020 पासून आपण घेतोच आहोत. त्यातलं हे चौथं पुष्प म्हणायला काहीच हरकत नाही आणि जगभरातल्या मराठी लोकांनी अतिशय सुंदर त्याला दाद दिली आहे. आणि आजच्या अशा या कार्यक्रमाला श्रीपाद भालचंद्र जोशी हे आपल्याला अध्यक्ष स्थानी मिळावे हे म्हणजे खरं तर दुग्ध शर्करा योग आहे. श्रीपादजींबद्दल काय सांगायचं. श्रीपादजी हे थोर कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत, वक्ते म्हणून तर परिचित आहेतच. महत्वाचं जर का सांगायचं झालं तर संवाद शास्त्र आणि माध्यम शास्त्रातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ते मला जास्त जवळचे वाटतात, कारण मला सुद्धा तो विषय अतिशय माझ्या मनातला असा तो विषय आहे. त्यांच्या कार्याबद्दल ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीनं द पिलर्स ऑफ हिंदुस्थानी सोसायटी हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना दिला आणि अर्थात तो त्यांचा मोठा सन्मान आहे. त्यांचं जर का वेगळं पण बघायचं झालं ना तर कविता, एक प्रवाही कविता, नव्या वळणाची कविता, अगदी त्याचं सहज परीक्षण करता येईल अशा कविता, अशा नव्या वाटेवरच्या त्यांच्या कविता खरोखरच वाचनीय असतात. त्याचा लाभ आपण सगळेच घेऊ शकतो. म्हणजे आता खरं तर आपण सगळेच जण उत्सुकतेने आपल्या या कार्यक्रमाची वाट बघतायत आणि त्यांचा परिचय जर का करून द्यायचा झाला तर वेळ पुरणार नाही. त्यांचा आपण पुन्हा एकदा एक वेगळा इंटरव्ह्यू आपण घेऊ. पण अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जर का मला सांगायचं झालं तर मराठी ज्ञान संवादशास्त्र आणि हा ज्ञानशाखेचा परिचय मराठीतून, ग्रंथातून करून देणं हे त्यांचं सगळ्यात कौतुक करण्यायोग्य कार्य आहे. कार्य अफाट आहे, अचाट आहे. श्रीपादजी, मी थोडक्यात तुमचा परिचय करून दिला. अर्थात आता आम्ही तुम्हाला ऐकायला उत्सुक आहोत. नमस्कार. मला एका गोष्टीचा अतिव आनंद आहे की गेले अनेक वर्ष मृदुला मला दिसली नव्हती आणि अचानक एक दिवस आमच्या विश्व मराठी परिषदेचं आम्ही जे विश्व मराठी संमेलन पहिलं ऑनलाईन घेतलं त्या निमित्ताने, त्या पार्श्वभूमीवरती तोही संबंध फार उशिरा आला. खरं म्हणजे विश्व मराठी परिषदेचं हे संमेलन व्हायच्या आधी मृदुलाचा संबंध तिथे आहे हे ठाऊकून आला असता तर त्या संमेलनामध्ये सुद्धा तिचा सहभाग फार वेगळ्या पद्धतीने उपलब्ध झाला असता. मी आधी तर आमच्या या नागपूरच्या विदर्भ कन्येचं
कॅनडा सारख्या ठिकाणी जाऊन सगळ्या जगातल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचं जे अत्यंत महत्वाचं व्रत तिने घेतलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि इथल्या महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संस्थांच्या भाषिक समाजाच्या वतीने आधी मी मराठी ग्लोबल विलेज या उपक्रमासाठीच मुळामध्ये स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याबद्दल मी आधी तुम्हा सगळ्यांचे कौतुक करतो की भारताच्या बाहेर मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अभिरुची याचं जे जतन संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं काम करतात. जे इतक्या जाणीवेनी, कळकळीनी, तळमळीनी काय आहे की आपण जेव्हा आपल्या गोष्टीपासून, मुळांपासून जितकं लांब जातो तेव्हा आपण त्याच्या अधिक जवळ येण्याचं इथे महाराष्ट्रात तर हे गृहीतच धरलेलं असतं की मराठी आपलीच भाषा आहे आणि आपल्याला ती येते. दुर्दैवाने ही वस्तुस्थिती नाहीये. परंतु महाराष्ट्राच्या बाहेर मग ते बेळगाव असो, दिल्ली असो, इंदोर असो, तंजावर असो, कलकत्ता असो, गोवा असो, मंडळी ज्या पद्धतीने बेळगावची तर मंडळी संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून आजपर्यंत ते संयुक्त महाराष्ट्र झाला हे समजतच नाहीत, कारण अजून ते महाराष्ट्रात आलेले नाहीत आणि 3-3 पिढ्या त्यांच्या मराठीसाठी म्हणजे सदैह तुरुंगवास भोगतायत, लाट्याकाट्या खातायत, मराठीचं जतन करतायत, महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत. या पद्धतीने मराठीवरती अत्यंत तन्मयतेने प्रेम करणारी मंडळी एकीकडे, ही भाषा, हा भाषक समाज, याची संस्कृती, याचं संचित, याचं पूर्वसंचित, हे सगळं आपल्या मागे जे ठामपणे उभं आहे आणि त्या पुण्याईवरती मराठीच्या 2600 वर्षाची मराठी जी अभिजात दर्जा मागते आहे आणि जो अद्यापही मिळत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करतो आहोत. दुर्दैवाने महाराष्ट्र राज्य होऊन आज 60 वर्ष होतात आहे, परंतु भारत आणि ब्राझील हे दोनच जगाच्या पाठीवर असे देश आहेत की जे आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हे सगळं स्वतःच्या भाषेतून, मातृभाषेतून, राज्यभाषेतून शिकवत नाहीयेत. अजूनही आपण वसाहतिक मानसिकतेतून मराठी राज्यकर्ते आणि मराठी भाषक समाज हा पूर्णतः मुक्त व्हायचा आहे. त्याचं मन अजून डिकॉलनाइज व्हायचंय, ते त्याचं निर्वसाहतीकरण व्हायचंय. त्याच्यावर असलेला जो अकारणचा पगडा आहे, 1200 लोहिया ज्याला म्हणत असत की 1200 वर्षाच्या मानसिक गुलामगिरीचा, तो अद्याप 60 वर्षाचं आपलं हे राज्य मराठीचं आणि मराठी राज्यभाषा होऊन सुद्धा पुरेसा दूर झालेला नाही. आणि जी काही मराठी टिकते आहे, टिकवली जाते आहे, ती प्रत्यक्ष तुम्ही लोक जी बोलता आहात, तिला वेगवेगळ्या ठिकाणी राहून त्या मराठीला जी वेगवेगळी रूपं प्राप्त होत आहेत, त्या सगळ्या रूपांना खरं म्हणजे मराठीनी आपलं आत्मसात करणं, त्या रूपांना सुद्धा एक प्रतिष्ठा बहाल करणं. छत्तीसगडमध्ये एक छत्तीसगडी मराठी तयार होते. त्या स्थानिक भाषेचे, तिथल्या उच्चारांचे, ध्वनीचे, तिथल्या संस्कृतीचे जे काही परिणाम होतात त्याच्यामध्ये भाषा बिघडत नसते. भाषा ही कधीच बिघडत नसते. भाषा ही नेहमी घडत असते. आणि आपण ज्या पद्धतीने भाषेबद्दल विचार करतो तो जरा बाजूला ठेवून आपण भाषा वैज्ञानिक पद्धतीने, सामाजिक भाषा विज्ञानाच्या मुळामध्ये काय आहे की आपल्याला भाषा शिकवलीच जात नाही. लहानपणापासून आजपर्यंत जे शिकवलं जातं भाषेच्या नावावर ते साहित्य असतं आणि साहित्य मुळात राजकारण असतं हे आपण विसरतो. साहित्यातला प्रत्येक शब्द संस्कृती घेऊन येते, वर्चस्व घेऊन येतो. तो राजकारण, धर्मकारण, अर्थकारण अनेक गोष्टी. एक भाषा ही एक समग्रता आहे, एक समग्र जीवन आहे. भाषा म्हणजे केवळ संवादही नाही आहे, भाषा म्हणजे केवळ संप्रेषण नाही आहे, भाषा म्हणजे केवळ मराठी, इंग्रजी, हिब्रू, तामिळ, रशियन, जर्मन नाही आहे. भाषा ही एक माणसाची सेंद्रिय, त्याच्या मेंदूमध्ये चालणाऱ्या विचार प्रक्रियेचं अत्यंत महत्वाचं, आणि माणूस विचारच स्वभाषेत करतो ना. ज्या भाषेत तो कचकचून शिवी देऊ शकतो आणि ज्या भाषेत तो दुःख झाल्यावर कणतो, ती त्याची मातृभाषा. ही भाषा वैज्ञानिक कसोटी आहे मातृभाषा ओळखण्याची. आणि लहान मूल सुद्धा जी भाषा शिकतं ते निरीक्षणाने शिकतं. आणि म्हणून आपण कुठेही गेलो तरी कुठल्याही भाषा, आपली मातृभाषा, स्वभाषा ही जर पक्की असेल तर जगातली कुठलीही भाषा आपण 90 दिवसामध्ये तिला वर्किंग नॉलेजच्याही पलीकडे जाऊन आत्मसात करू शकतो. दुर्दैवाने ज्याला आपण आमचं भाषिक राज्य म्हणतो, मराठी राज्य म्हणतो, अद्याप पर्यंत 60 वर्ष झाले या राज्याला भाषेचं धोरण नाहीये. 10 वर्ष झाले धोरण तयार आहे, सरकार जाहीर करत नाहीये. अजून या भाषेच्या रक्षणासाठी आम्ही मराठी विद्यापीठ 85 वर्षापासून मागतो आहोत की आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हे सगळं मराठीतून, स्वभाषेतून आल्याशिवाय मराठी भाषा जगणार कशी आहे? तिच्यात जर नवीन शब्द आले नाही, नवीन संस्कृती आली नाही, नवं ज्ञान आलं नाही, तंत्रज्ञान आलं नाही, तर ती बोलभाषा होऊन. पण तुम्ही मंडळी भारताच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर
ज्या पद्धतीने या भाषेचं संगोपन करताय, मी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. तुमच्या पाठीशी खरं म्हणजे आमच्या सरकारांनी, आम्ही आमच्या संस्थांनी पण दुर्दैवाने आमच्या संस्था इतक्या स्वमग्न आहेत, त्या इतक्या स्वतः की त्या भाषेचं काही कामच करत नाहीत. त्या भाषा केंद्री नाहीयेत, त्या संस्कृती केंद्री नाहीयेत. आणि आपण भाषा केंद्री या पद्धतीने भाषा शिकत नसल्यामुळे खूप मोठी भाषिक निरक्षरता भारताच्या बाहेर तुम्ही मंडळी ठिकठिकाणी जगामध्ये एक किती एक अप्रतिम लेख मी काल कुठेतरी वाचला. किती पद्धतीने लोक जर्मनीमध्ये त्या पूजा ठाणेकर माने तिकडे जर्मनीमध्ये त्या श्वेतला कदम, विठ्ठला दीक्षित, ब्राझीलमध्ये त्या सुलक्षणा पराडकर, इकडे जर्मनीमध्ये सौरभ गंधे, किती प्रकारचे चॅनल्स चालवत आहेत, किती प्रकारच्या मराठीमधून वेगवेगळं ज्ञान, वेगवेगळं विज्ञान, वेगवेगळी माहिती, वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळी अभिव्यक्ती, किती मोठ्या पद्धतीने या तंत्रज्ञानाचा वापर करून आज सगळ्या जगभरचा मराठी माणूस ज्या पद्धतीने एकत्र येऊ पाहतो आहे. आणि आम्ही विश्व मराठीचं जे परिषदेचं जे ऑनलाईन पहिलं विश्व मराठी संमेलन जानेवारीमध्ये घेतलं, 35 देशांमधल्या अनेक लोकांशी, मंडळांशी, संस्थांशी, व्यक्तींशी जो कनेक्ट झाला, जो आपण जोडल्या गेलो, या सगळ्यातून मराठीला जी एक ऊर्जा, जी एक बळ, या सगळ्या आज तुम्ही जो कार्यक्रम इथे करायला घेतलेला आहे, तुम्ही जे पत्र लिहिताय आणि पत्राला काय कारण आहे हे सांगताय आणि ज्या मान्यवरांना लिहिणार आहात आणि ते जे वाचणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काही व्यक्त करणार आहात, हे शेवटी काय असणार आहे? हे शेवटी मराठीच्या निमित्ताने तुमचं एक चिंतन आहे, तुमचं एक मनन आहे, तुमचं एक अध्ययन आहे, तुमचं एक मत आहे आणि तुम्ही ते पोचवू इच्छिता. या सगळ्यांचं जे केंद्र आहे, या केंद्राने तुम्हा लोकांना सतत तुमच्याशी संपर्कात असणं. मी मराठी राज्यातलं मराठीचे वर्तमान नावाचा एक ग्रंथालीसाठी एक अत्यंत महत्वाचा 500 पानाचा ग्रंथ सध्या संपादित करतो आहे. तो जरूर तुम्ही लोक मागवा ग्रंथालीकडून प्रकाशित झाल्यावरती. मी पण तुम्हाला त्याची माहिती पाठवीन. त्याच्यामध्ये आमच्या दिनकर गांगलांनी, मी त्यांना विदेशातल्या मराठी संस्कृतीवर लिहायला सांगितलंय, जे thinkmaharaष्ट्र.com चालवतात. आणि दिनकर गांगल हे तर महाराष्ट्राचे फार जुने, अत्यंत समृद्ध पुरवणी चालवलेले ज्येष्ठ पत्रकार आहेत. पण त्यांनी विदेशातल्या मराठी संस्कृतीचं, मराठी माणसाचं, मराठी भाषेचं जे काही सध्या जगभर पसरलेला हा मराठी माणूस, मराठी संस्कृतीचं ज्या पद्धतीने रक्षण, संवर्धन, जतन, जोपासन करतो, तिच्याशी टिकून राहू पाहतो आहे, तुमच्या या मराठी ग्लोबल व्हिलेजच्या उपक्रमाशी, तुमच्या संभाव्य अशा सगळ्या नवनवीन उपक्रमांशी या निमित्ताने जे जोडून घेत आहात. आणि मी आता गेले 40-50 वर्ष याच क्षेत्रामध्ये मी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा भाषेच्या संबंधातला भक्त आहे, की लोकभाषा, लोकभूषा, लोकआहार आणि लोकभवन या 4 गोष्टींशिवाय लोकतंत्र अस्तित्वात असूच शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची लोकभाषा आहे. ही लोकभाषा हेच आपलं भूतकाळ आहे, हाच आपला वर्तमान काळ आहे आणि तिचं भविष्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी त्या भूतकाळाचं नीट आकलन करून घेऊन, वर्तमानामध्ये तिचं नीट विश्लेषण करून, आणि एक मराठी भाषक समाजाची एक प्रचंड अशी घोर आपल्या भाषेबद्दलची उदासीनता आहे, जी मल्याळम भाषिकाची नाही, तेलुगूची नाही, तामिळची नाही, कन्नडची नाही, बंगालीची नाही, ओरिसाची नाही, डोगरीची नाही, हिंदीची नाही, मराठीमध्येच ती का आहे, याचा जरा आपण नीट शोध घेतला पाहिजे. आपल्या राज्यकर्त्यांवरती, आपल्या जनप्रतिनिधींवरती, आपल्या शासकांवरती, आपलं नियंत्रण करणाऱ्यांवरती मराठी भाषक समाजाचा काडीचाही दबाव नाही. त्याच्यामुळे मराठीची ही जी काही आजची आमची अवस्था आहे, आम्हीच लोक अद्याप इतके लंगडे आहोत की तुम्हा लोकांना, बाहेरच्या लोकांना, मी बृहन महाराष्ट्रातल्या मराठीची सद्यस्थिती म्हणून महामंडळातर्फे एक अध्ययन करून घेतलेलं होतं भारतातलं. खरं म्हणजे मला विदेशातलं करायचं होतं, परंतु आपल्या सरकारने त्यासाठी पैसा दिला नाही. महामंडळाजवळ अत्यंत तुटपुंजी रक्कम असल्यामुळे भारतातल्या 8 राज्यांमध्ये फक्त करू शकलो. पण एक शितावरून भाताची परीक्षा ज्याला म्हणतात, की भारतामध्ये सुद्धा भारताच्या बाहेरच्या मराठी माणसांशी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचा, आमच्या संस्था काडीचा संबंध नाही आहे हो. आपण नुसतेच मराठीचे गोडवे गाऊन आणि कुसुमाग्रजांचं नाव घेऊन आणि केवळ सुरेश भटांचं दरवेळेला आलं म्हणजे माझ्या मराठीचं कौतुक करून त्यांनी मराठीचं भलं नाही होणार आहे. मराठी भाषिक समाजातला प्रत्येक जण हा मराठीचा स्वयंसेवक असला पाहिजे, तो मराठीचा अँबॅसेडर असला पाहिजे. त्यांनी स्वतःला मराठी भाषेचा प्रचारक, प्रसारक आहे ही जाणीव मराठी भाषिक समाजामध्ये रुजली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही भारताच्या बाहेर
आणि भारतामध्ये सुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर ज्या पद्धतीने लोक आपल्या भाषेशी आपल्या संस्कृतीशी अनेक मराठी भाषक नसलेले मराठी शिकू इच्छित आहेत, पण आम्ही त्यांना यंत्रणा, साधनं, सामुग्री, माणसं, स्वयंसेवक आम्हीच देत नव्हत, इतके आम्ही उदासीन आहोत. मराठीला, मराठी संस्कृतीला, मराठी उपक्रमांना ज्या पद्धतीने हा आश्रय दिलेला आहे आणि ज्या कळकळीने, ज्या तळमळीने तुम्ही हे काम पुढे नेत आहात, ते अधिक व्यावसायिक शिस्तीमध्ये. तिच्यासाठी शेवटी कुठलीही भाषा ही जोपर्यंत उपजीविकेची होत नाही, ती जोपर्यंत रोजगार देत नाही, ती जोपर्यंत जीवनामध्ये विकासाच्या संधी देत नाही, तोपर्यंत पालक त्या भाषेमध्ये, त्या माध्यमामध्ये आपली मुलं पाठवणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात 4640 मराठी शाळा बंद पडल्या मराठी माध्यमांच्या आणि 10,000 इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडल्या. आम्ही सतत मराठीच्या संबंधामध्ये शासनाकडे सतत मागण्या, आमच्या इतक्या प्रयत्नानंतर शेवटी 10वी पर्यंत कशी तरी रडत खडत मराठी सक्तीची केली. आणि ज्या वेळेला मी आवाहन केलं होतं महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे की मराठी बद्दल अभिवचन जो देणार नाही जाहीरनाम्यामध्ये निसंदिग्ध शब्दात, त्या पक्षांना मतदान करू नका, तो कोणताही पक्ष असो, तेव्हा कुठे आज सत्तेवर असलेल्या पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये मराठी विषयक अभिवचनं पहिल्यांदा आलेली आहेत 60 वर्ष महाराष्ट्राला निर्माण होऊन. ही सजगता, ही लढाऊ वृत्ती जी इतर भाषिक समाजांमध्ये आहे ती मराठीमध्ये आणण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण ती आपल्यात बाणत नाही, शासन आपलं आहे हो, सरकार आपण निर्माण केलेलं आहे, सेवक ते आहेत आपले, ही भावनाच आपल्यामध्ये पुरेशी रुजत नाहीये. आपण आश्रितासारखे मंत्रालयाच्या दाराशी आपले कटोरे घेऊन उभं असतो, मला कुठली तरी समिती द्या, कुठले तरी लाभ द्या, पुरस्कार द्या, पारितोषिक द्या, आणि तोंड चूप ठेवतो. काही मिळवायचं असेल तर काही घालवावं पण लागतं. आपल्याला आपली सुरक्षा, आपले लाभ, आपले छोटे छोटे स्वार्थ हे आपल्या भाषिक विकासाच्या अत्यंत आड येतात आहे. आपल्या पालकांचं आपल्याला प्रबोधन केलं पाहिजे. इंग्रजी ही विकासाची भाषा नाही, लोहिया सांगत होते तशी ती व्यापाराची भाषा आहे, ती साम्राज्यवादाची भाषा आहे. तिचा वंशवाद जगातल्या अनेक भाषा इंग्रजी सहित, इंग्रजीलाच इंग्रजीचा धोका इथपर्यंत आलेला. मी भाषा विज्ञानाचा विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आहे. त्यामुळे भाषिक साक्षरता वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. भाषा विज्ञान ठाऊक करून घेणं, सामाजिक भाषा विज्ञान ठाऊक करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. भाषा ही वैज्ञानिक शास्त्रीय पद्धतीने शिकवली जाणं हे अतिशय आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार भाषेच्या संबंधामध्ये, मला एक 10 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला होता, मी 5 मिनिटं तुमची जास्ती घेतले, त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. पुन्हा केव्हा तरी सविस्तर तुम्ही मला त्यावेळेला बोलूच तुमच्याशी. तुम्ही मला केव्हाही हक्कानी, मृदुलाचा आमच्या घरचीच आहे, आमच्या चंद्रहार, मला खूपच आनंद झाला की ती या कॅनडा सारख्या ठिकाणी राहून या सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित करते आहे. आम्हाला नागपूरकरांच्या दृष्टीने तर अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मी तिचं कौतुक करतो, तुम्हा सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि मला तुम्ही इथे तुमच्या सोबत जोडून घेतलं याबद्दल तुमचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. श्रोते हो, नमस्कार. मराठी ग्लोबल विलेज फॅमिलीच्या कार्यकारिणी मंडळ यांनी जेव्हा हे संकल्पना मांडली, ती सुद्धा योग्य दिवस निवडून ती आम्हाला मनाला खूप भावली. तसेच आजचे जे लाभलेले अध्यक्षपद भूषवणारे श्री श्रीपाद भालचंद्र जोशी यांचं उत्तम मार्गदर्शन आपल्याला लाभलं, म्हणजे सोने पे सुहागा. इतर रसिक श्रोते म्हणजे आमचे सगळे 4 चांद लग गया. आणि अशा या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांना माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आता मी 1 क्रमांक आनंद बडवे, राहणार मुंबई, भारत, एक पत्र जिव्हाळ्याचं सादर करतोय. माननीय कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना सप्रेम नमस्कार. पत्रास कारण की यशाहून उत्तम कोणती गोष्ट नाही आणि तुमचं कौतुक करण्यासाठी याहून चांगले व्यासपीठ नाही. आम्हाला अभिमान आहे की आमच्याकडे पण असं एक दिग्गज व्यक्तिमत्व आहे ज्याने आज आपल्या जीवनात इतकं मोठं यश मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक म्हणून मिळवले आहे. आज 27 फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांचा म्हणजेच आपला जन्मदिन, अर्थात जागतिक मराठी भाषा दिन आहे.
तात्यासाहेब, आपण दिलेल्या 50हून अधिक वर्षाच्या अतुल्य साहित्य योगदानामुळे आपला जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचा जागर केला जातो. तात्यासाहेब असा आपण वि स खांडेकर, पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर असे इत्यादी थोर साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्यिकाने महाराष्ट्र व मराठी भाषा समृद्ध झाली आहे. तात्यासाहेब हा महाराष्ट्र आपणास विसरला नसून कुसुमाग्रज महोत्सव दरवर्षी वेगळ्या रूपात सादर करतोय. यंदा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एस.टी. महामंडळ करोना काळातही सर्व नियमांचे काटेकोर पालन करून जागर मराठीचा प्रवास शिवशाहीचा हा उपक्रम राबवत आहे. मुंबई नाशिक या मार्गावर शिवशाही बसमध्ये आपल्या सर्व साहित्याला विशेष प्राधान्य व आकर्षक सजावट मिळणार आहे. आपल्या हयातीत स्थापन झालेली कुसुमाग्रज प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत असून या संस्थेद्वारे साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात योगदान दिले जाते. या प्रतिष्ठानाच्या वतीने जनस्थान व गोदावरी गौरव हे प्रतिष्ठेचे पुरस्कारही दिले जातात. आपल्या मते काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी आलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचविणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो, त्यामुळे एकाचा अनुभव अनेकांचा होतो. आपल्या मते हीच काव्य लेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय. आपले आनंद हे पुस्तक काव्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यातील कविता मनाचा ठाव घेतात. कॉलेज जीवनातील कविताचा विशाखा हा काव्यसंग्रह, तसेच जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी अनेक आपला कविता म्हणजे मराठी भाषेला मिळालेला दागिनाच आहे. आपल्या नाट्यविश्वात लेखकाचे मीपण व त्याचा मीपणाचे एकसूत्र व्यक्त होत असते. वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष आहे असे आपले मत आहे. शब्दार्थाचे फारसे सहाय्य न घेता केवळ स्वररचनेच्या प्रभावाने संवादी वातावरणाचा शामियाना उभा करण्याचे संगीतात सामर्थ्य असते असे आपण म्हणता. आपल्या मते नाटक हे एक रम्य काव्यच आहे. ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारतर्फे 1965 पासून देण्यात येतो. हा भारतीय साहित्य विश्वातला सर्वोच्च सन्मान मानला जातो. नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकानिमित्त आपणास हा किताब देण्यात आला. तसेच 1974 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराचेही आपण मानकरी होतात. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, कौंतेय, बेकेट, राजमुकुट, विदूषक व इतर अनेक अजरामर नाटके आपण लिहिलीत. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या कादंबऱ्या गाजल्या. आपले सर्वात सुंदर काव्य होते पृथ्वीचे प्रेमगीत. कोणाच्याही मनात सुद्धा येणार नाही अशी उदात्त कल्पना एक कवी म्हणून आपणच करू शकता. आपल्या या सर्व अजोड साहित्याकरता आपणास राम गणेश गडकरी राजश्री पुरस्कार प्राप्त झाला. पुणे विद्यापीठाने आपणास डी.लिट ही मानाची पदवी दिली. एवढेच नाही तर विश्वातील एका ताऱ्याला त्याच्या नासामधील चाहत्याकडून कुसुमाग्रज हे नाव दिले गेले आहे. आपल्या मते साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी क्रांती ही साहित्याची प्रेरणा आहे. आपण आपल्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस एक वेगळे व्यक्तिमत्व होतात. नाशिकमधील अनेक चळवळीचे प्रेरणेते होतात. आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक म्हणून आपली गणना होते. सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे आपले वर्णन केले जाते. 4 दशकापेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक असे आपले प्रेरणादायक व्यक्तिमत्व सर्वांना भुरळ पाडणारे होते. अशी साहित्याची अविरत सेवा करणाऱ्या सच्चील व सुस्वभावी अजातशत्रूचा 10 मार्च 1991 ला
कालानुरूप अस्त झाला असला तरी आपले विस्मरण मात्र मराठी भाषेला कधीही होणार नाही, अशी ग्वाही आम्ही सर्वजण जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आपणास देत आहोत. आपले जीवनविषयीचे विचार आपल्याच एका कवितेमधून मी व्यक्त करीत आहे. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरी या गगनातील गीतांमधून राहीन मी. माझे जगणे होते गाणे, कधी मनाचे कधी जनाचे, कधी घनाशय कधी निराशय, केवळ नाद तराणे. आलापीची संत सुरावळ, वा रागांचा संकर गोंधळ, कधी आर्तता काळजातली, केव्हा फक्त बहाणे. राईमधले राजस पूजन, कधी स्मशानामध्ये क्रंदन, अजाणतेचे अरण्य केव्हा, केव्हा शब्द शहाणे. जमले अथवा जमले नाही, खेद खंत ना उरे काही, अदृश्यातली आदेशांचे ओझे फक्त वाहणे. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी. धन्यवाद. आपला एक साहित्यप्रेमी भक्त आनंद बडवे. नमस्कार, मी स्मिता काटेकर, पुणे, भारतामधून बोलते. अतिशय अप्रतिम आणि लाघवी भाषेत आपण आनंदजी वर्णन केलं कुसुमाग्रजांचं. मी स्वतःला भाग्यवान समजते की मी गेली 28 वर्ष नाशिकला राहत होते आणि कुसुमाग्रजांच्या जनस्थान पुरस्कार किंवा इतर काही पुरस्कारांमधून मी त्यांना प्रत्यक्ष बघितलंय. ज्यांच्या नावाने आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतोय, असे उत्तुंग प्रतिभावान लेखक कुसुमाग्रज यांच्या नावाने तारा पण आहे. यांना विनम्र अभिवादन करून मी माझं पत्रास कारण की ज्ञानेश्वर माऊलींना पत्र हे सादर करते. नमो विशद बोध विदग्धा, विद्या रवींद्र प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया. हे ज्ञानेश्वर माऊली, तुम्ही जे तुमच्या सद्गुरूंचं रसाळ वाणीतून पूजन केलंय ना विभूती योगात, तेच आज मी तुमच्याकरता म्हणते. आज मराठी राजभाषा दिन, त्यानिमित्ताने तुमची खूप आठवण आली म्हणून म्हटलं या पत्ररूपाने तुमच्याशी जरा बोलावं, मन मोकळं करावं. खरे म्हणजे तुम्हीच पहिल्यांदा ही मराठी भाषा आम्हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. देशीयता हा मराठी भाषेसाठी दुसरा शब्द तुम्हीच सांगितलाय. खरंच किती गोड वाणी आहे तुमची. श्री गणेश नव्हे तर श्री गणेशू, चंदनाचा परिमळ नाही तर परिमळू, दरवळ नाही तर दरवळू, अशा कित्येक शब्दांना उकार लावून तुम्ही त्या शब्दांनाच अगदी लढीवाळ करून ठेवलाय. 13व्या शतकात अध्यात्माची उपासमार असल्याने भगवद्गीता रूपी जल निर्मळ असूनही केवळ देववाणी म्हणजे संस्कृत मध्ये असल्याने जनसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. म्हणून मग तुम्ही केवळ वयाच्या 16व्या वर्षी त्या निर्मळ थंड गोड जलापर्यंत पोहोचण्यासाठी मराठी भाषेच्या या पायऱ्या बांधल्यात आणि मूळ 700 श्लोकांचे गीतेतील रचनाबंधांचे आपल्या मुग्ध करणाऱ्या गेय भावोत्कट अचूक भाव व्यक्त करण्यासाठी आत्मनिष्ठ 9000 ओव्यांमध्ये निरूपण केले. आम्हाला ओवी म्हणजे एकच माहिती होती, मौखिक ओवी. पण आपण ग्रांथिक ओवी ही नवीन ओवी तयार केली, ज्यामध्ये 4 चरण असून पहिल्या 3 चरणांमध्ये फक्त यमक असतं. परंतु कवी कुसुमाग्रजांनी मात्र खूप सुंदर ओवीचं वर्णन केलंय. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी चरणातून फिरे सरस्वतीची पालखी. इतकं अप्रतिम वर्णन कुसुमाग्रजांनी केलंय. आणि जेव्हा हे मी वाचलं तेव्हा लक्षात आलं की तुमच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आम्हाला या सर्व सारस्वतांची काठी घट्ट धरून ठेवावी लागणार आहे. मग ते बाबा बोरकर असो, पु ल असो, वपू असो, इंदिरा संत असो. मला खरंच खूप कमाल वाटते तुमची. अहो उणपुरं अवघं 21 वर्षांचं आयुष्य तुमचं, परंतु किती कष्ट, यातना, अडचणी, अवहेलना सोसल्यात तुम्ही. परंतु षड्रिपूंमध्ये न गुंतता मनाला अगदी संयमित करून, धैर्याने बांधून, सद्गुरूंप्रती निष्ठा ठेवून, स्वतः ज्ञानी होऊन
सर्वांचे ईश्वर होऊन राहिलात. म्हणूनच तुम्हाला आम्ही ज्ञान अधिक ईश्वर म्हणजेच ज्ञानेश्वर म्हणतो. आणि जिच्या करुणा ब्रह्मरूपी ओटीत मानवतेची, उदात्ततेची, लीनतेची परिसीमा गाठलेली आहे, तिला आम्ही माऊली म्हणतो. अशी तुम्ही आमची ज्ञानेश्वर माऊली. आणि म्हणूनच दयार्द्र अंतःकरणाने खळांसहित सर्व दुर्जन लोकांना माफ करून विश्व कल्याणासाठी पसायदान लिहू शकलात तुम्ही. आज 730 वर्ष लोटलीत, परंतु तुम्ही निर्माण केलेली ग्रंथसंपदा म्हणजे फक्त ज्ञानेश्वरीच नव्हे, तर चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ, अभंग, कुठली रचना घ्या, ती अक्षयी आहे, अक्षर आहे, म्हणजे कधीही क्षर न होणारी. इतका श्रद्धाभाव त्यात आहे. तुमच्या या ग्रंथसंपदेतून तुमची सात्विकता, सद्भावना, प्रतिभेच्या किती परमोच्च शिखरावर आहे हे जाणवतं. एवढेच नव्हे तर जीवन जगण्यासाठी जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे, रोजचे ताणतणाव कसे सोडवावेत, याचे तत्वज्ञान जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरीतून शिकवता ना, तेव्हा तुम्ही आमचे अगदी मार्गदर्शक होता, गुरु होता. कुलधर्म ते आचरून, निधी निषेध ते पाळून, सर्व सुखे भोगून मुक्ती आहे, असे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा इतका आनंद होतो म्हणून सांगू. आणि तुमच्या मराठी भाषेची अस्मिता, आत्मीयतेबद्दल मी काय सांगणार. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन, हे वीररसाने ओतप्रोत भरलेले उद्गार तर आज जिथे तिथे अभिमानाने मिरवले जातात. तुमच्यातील सृजनशीलता एवढी जबरदस्त आहे की तुम्ही वाग्यज्ञ केलाय. वाग्यज्ञ किंवा वाग्यज्ञ म्हणजे काय, तर एका शब्दी शब्द यजिजे तो वाग्यज्ञ म्हणजे. म्हणजे एका शब्दाने दुसऱ्या शब्दांचं यजन करायचं. म्हणजे काय, तर एका शब्दातून स्वतःच्या प्राज्ञ प्रतिभेने नवनवीन शब्दसृष्टी निर्माण करायची. आणि म्हणूनच केवळ 700 श्लोकांची भगवद्गीता तुम्ही 9000 ओव्यांमध्ये जेव्हा मांडता ना, तेव्हा शांत अद्भुत भक्तिरसासोबतच उपमा दृष्टांत देऊन शब्दांचे यजन करता. आणि तुमच्यातील भाव सौंदर्य, रचना सौंदर्य, अलंकार प्रचूर भाषेतील रचना आमच्यापर्यंत, आमच्या अगदी अंतःकरणापर्यंत पोहोचतात. मराठी भाषेचा गोडवा गाताना तुम्ही संस्कृत भाषा ही आपली मानता. म्हणूनच एवढा मोठा विभूती योग समजवताना मध्येच तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखट ऐका असेही म्हणतात. जैसे अंगाचीने सुंदरपणे लेणियासी अंगची होय लेणे, तेथ अलंकारिले कवण कवणे हे निर्वचना. म्हणजेच एखाद्या सुंदर स्त्रीला छान अप्रतिम रत्नजडित अलंकार घातल्यानंतर ती स्त्री सुंदर दिसते की अलंकार, हे जसे कळत नाही ना, तसंच संस्कृत आणि मराठी भाषेचं आहे. किती कौतुक करावं तुमचं माऊली. माझ्याकडे खरं सांगायचं तर काही शब्दच नाही. माझी तुमची ओळखही अगदी आत्ताचीच, पण तरीही आपलेसे वाटता तुम्ही. म्हणून आजचा हा पत्र प्रपंच आणखी काय लिहू असाच लोभ असू द्यावा. तुम्ही निर्माण केलेले जिवंत विचारधन, चैतन्यप्रद ग्रंथ वाचण्याची, समजून आचरणात आणण्याची तुमच्या सद्गुरूंप्रती असलेली अढळ निष्ठा, अबाधित श्रद्धा आम्हालाही लाभो आणि आमचेही जीवन तुमच्यासारखे सदैव सकारात्मक आनंदी राहो, ही तुमच्या चरणी प्रार्थना. आणखी एक मागणं मागतेय. भद्रम ऋतुरस्मासु देही अस्माकं सत्वाशिषः. वेचक असे सर्वोत्कृष्ट संकल्प, सकारात्मक विचार, आचार आणि उच्चार आम्हामध्ये सदैव असू देत, असा आम्हाला तुमचा आशीर्वाद हवाय. नमस्कार. या कार्यक्रमाची ज्ञानेश्वर माऊलींचा आणि कुसुमाग्रजांचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात केली आहे. तर त्यांना विनम्र अभिवादन करून मी गायत्री गत्रे, टोरंटो कॅनडाहून आज वपू काळे यांना पत्र लिहिलंय. तर त्या पत्राची सुरुवात करते. पत्राला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना मराठी दिनाच्या माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सुरुवात करते. ती रा वपूंना साष्टांग नमस्कार. परवा माझी एक कथा वाचून मला एका मित्राने सांगितलं की त्याला तुमची आठवण आली. मला माझ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आई वडिलांचं नाव काढलंस असं मला कोणी म्हटल्यावर जसा आनंद होतो ना, अगदी तसाच आनंद झाला.
नाकाचा शेंबूडही पुसता येत नव्हता, त्या वयापासून तुमचं कथाकथन ऐकत मोठी झाले. त्यावेळेस तुमच्या कथांमधलं सगळं कळायचं असं नाही, पण त्यातलं बरंचसं न कळूनही लक्षात राहिलं. मोठं होताना आधी कधीतरी ऐकलेल्या तुमच्या वाक्याचा अचानक अर्थ उमगायचा आणि मग युरेका युरेका असं ओरडत सुटावंसं वाटायचं. पण या स्तुतीने मी हुरळून मात्र गेले नाहीये. मला पूर्ण कल्पना आहे की माझी कथा वाचून तुमची आठवण येणं म्हणजे एखाद्या लहान मुलाचं रांगणं बघून त्याच्या वडिलांच्या रुबाबदार चालण्याची आठवण येते असं म्हणण्यासारखं आहे. लहानपणापासून कळत नकळत तुमच्या साहित्याचे संस्कार माझ्यावर झालेत. साहित्य जगात तुम्ही मला वडिलांसारखेच. मुलं वडिलांच्या वागण्याचं कळत नकळत अनुकरण करतात, तसं काहीसं माझ्या लेखनाचं आहे. तुमच्याकडून मला अनेक धडे मिळाले. मराठीतून लिहिताना मी आपल्या नेहमीच्या बोलण्यात सहजपणे येणारे इंग्लिश शब्द वापरते. उगाच ओढून ताणून त्यांच्यासाठी मराठी शब्द घालत नाही. विचार करायला बसल्यावर उलगडलं की हा संस्कार तुमचा. मराठी लेखक म्हणून एकही इंग्लिश शब्द वापरू नये हे जोखड तुम्ही माझ्या मानेवरून काढलं. तुमच्या भाषेत सांगायचं तर मातृभाषेबद्दल अभिमान असावा याबद्दल वाद नाही, पण मातृभाषेपेक्षाही जास्त ओढ ज्ञानाची असावी आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्याच भाषा जवळच्या वाटल्या पाहिजेत. इंग्रजी हटाव पेक्षा तुम्हाला अज्ञान हटाव हे जास्त महत्वाचं वाटायचं. कोणताही बोध किंवा ज्ञान देणारी भाषा ही मातृभाषेप्रमाणेच मानली पाहिजे हे तुम्ही मला शिकवलं. मराठीवरचं तुमचं प्रेम निर्विवाद आहे, पण ते प्रेम सिद्ध करण्यासाठी तुम्हाला इतर भाषांचा दुस्वास करण्याची कधी गरज भासली नाही. तुमचं मन एवढं मोठं होतं की त्यात एकाच वेळेस अनेक भाषांसाठी प्रेम ठेवायला पुरेशी जागा होती. मी नक्की कधी तुमच्या साहित्याच्या प्रेमात पडले हे सांगणं कठीण आहे, पण वेळोवेळी तुमच्या लेखणीची ताकद जाणवत राहते. विशेषतः काहीतरी खटकतंय, पण नक्की काय खटकतंय त्यावर बोट ठेवता येत नाही, अशा तरल भावना तुम्ही नेमक्या शब्दात पकडायचा. आजही आई जेव्हा मला लहानपणी माझ्या आईबाबांचं ऐकावं लागायचं आणि आता मुलीचं ऐकावं लागतंय असा तक्रारीचा स्वर लावते, तेव्हा सहज तोंडातून निघून जातं, आता तुमची गादी काढणारी पिढी, त्याला मी तरी काय करणार. तुम्ही मला दाखवलं की नाण्याला नेहमी 2 बाजू असतात आणि कधी कधी 3 देखील. म्हणूनच परीच्या सासूबाईंच्या रागाने मन ओतप्रोत भरून तुम्ही शेवटच्या 5 मिनिटात त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध पटवून देता. सहानुभूती वाटण्याची कुठलीही शक्यता नसताना वाशा सुद्धा हेलावून सोडतो आणि शेवटपर्यंत ग्रेट वाटणाऱ्या सबनीसांचे मातीचे पाय तुम्ही हलकेच दाखवून जाता. तुम्हाला खरं सांगू, लिहायला सुरुवात केल्यापासून मला माझ्यात असाच एक महत्वाचा फरक जाणवलाय. मला न आवडणाऱ्या माणसांकडे मी लेखिका या त्रयस्थ भूमिकेतून बघायला शिकले. प्रत्येक माणसात काहीतरी चांगलं असतं किंवा त्यांच्या त्या विचित्र वागण्याला काहीतरी कारण असतं हे शिकले. आता कोणाचा त्रास व्हायला लागला की डोळ्यांवरचा मायक्रोस्कोप काढून लेखिकेचा चष्मा घालते. तटस्थ भूमिकेतून बघण्याचा प्रयत्न करते. त्या व्यक्तीला कथेच्या मध्यभागी ठेवून लिहिण्याचा प्रयत्न करते, कारण मी लिहिलेलं कॅरेक्टर वाचकांना आपलंसं वाटावं हा माझ्या लेखनाचा हेतू असतो. ते कॅरेक्टर कितीही विक्षिप्त असलं तरी. आणि या प्रयत्नात कधी कधी मी पण त्या माणसाची वेगळी बाजू बघते. माझ्या लेखनातून एखाद्या व्यक्तीच्या त्रुटी बाजूला सारून त्याला आधी माणूस म्हणून बघायला मी शिकतेय. तुमच्यासारखं लोकांना हसवत ठेवून अचानक मनाला चटका लावण्याचं कसब जमेल न जमेल, पण लिहिताना नाण्याची दुसरी बाजू लोकांना दाखवण्याचा प्रयत्न जरूर करतेय, अगदी परीच्या सासूबाईंसारखा. या सगळ्यात तुमचा आशीर्वादाचा हात कायम माझ्या पाठीवर ठेवा एवढंच मागणं आहे. कळावे, लोभ असावा. आपली विनम्र गायत्री. हा, नमस्कार. मी ज्योती देशपांडे. आपल्या सगळ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा. कुसुमाग्रजांच्या स्मृतीला त्रिवार वंदन. आणि माझं पत्र सुरू करण्याआधी आता माफ करा, गायत्री त्यांनी जे काय बकूंचं पत्र आणखीन त्यांना ज्या पद्धतीने ते सादर केलं ते फारच
सुरेख होतं त्याबद्दल परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करून टाळ्या वाजवते आणि आपल्या सर्व आयोजकांचे अधिक आभार मानते आणि मराठी दिनाच्या शुभेच्छा देते. मी माझं पत्राचं वाचन सुरू करते. ग्लोबल व्हिलेज मराठी पत्रास कारण की यांच्याकडून आलेल्या आवाहनानुसार मी जे पत्र लिहिलंय ते प्रत्यक्ष माय माऊली मराठी भाषेला तीर्थरूप माय माऊली मराठी भाषेस शिरसाष्टांग नमस्कार. हो, शिरसाष्टांग नमस्कारच, कारण तू आमची माता आहेस, आम्हाला प्रिय आहेसच, पण आदरणीयही आहेस. आज तुला हे पत्र लिहायचं कारण की आमच्या हातून आजपर्यंत झालेल्या किंवा काही होत असलेल्या चुकांची तुझ्या समोर कबुली द्यायची. आणि परवाच तू माझ्या स्वप्नात येऊन तुझ्याही मनातील खंत बोलून दाखवलीस. त्या साऱ्याबद्दल मोकळेपणाने बोलावं आणि परस्परांशी सविस्तर संवाद साधावा म्हणून या ईमेल आणि फोनच्या काळात सुद्धा हा पत्र प्रपंच. दरवर्षी 27 फेब्रुवारीला आम्ही स्वर्गीय कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी खास तुझी आठवण काढत तुझा गौरव दिवस साजरा करतो. पण याबाबत सुद्धा तू व्यक्त केलेली खंत माझ्या मनाला भेटली. कारण हल्लीची तरुण पिढी जशी मोठ्या दिमाखात आपल्या आईचा वाढदिवस थाटाने साजरी करते आणि नंतर रोजच्या जीवनात मात्र तिच्याकडे पाठ फिरवते किंवा म्हणावी तशी तिची काळजी घेते, तसंच काहीसं तुझ्या बाबतीतही घडतंय असंच मला जाणवतं. जसं आम्ही ऑक्टोबरमध्ये गांधीजी महात्मा गांधीजीमय होतो किंवा ऑगस्टमध्ये लोकमान्य टिळकमय, तसंच फेब्रुवारी महिना आला की मराठी भाषामय होऊन तुझा गुणगौरव करतो. पण नंतर परत रोजच्या व्यवहारामध्ये तुझा वापर, तुझं शुद्ध आणि पवित्र रूप हे राखण्याच्या बाबतीत मात्र बेफिकीर. खरं तर आपल्या संस्कारापासून आपलं मूल दुरावलं की मातेला जे दुःख होत असेल तेच दुःख तुलाही होत असणार. खरं तर तुझ्यामुळे म्हणजेच हो भाषेमुळे त्या भाषिकांची, त्या समाजाची संस्कृती टिकते, संस्कार टिकतात. म्हणतेस तसं मनुष्याच्या तोंडी असणाऱ्या भाषेवरूनच, हो तुझ्या वापरावरूनच तो सुसंस्कृत आहे का नाही हे समजतं. हेही तुझं म्हणणं योग्यच. पण आपल्याच घरातून मुलांनी आईला घराबाहेर काढावं किंवा वृद्धाश्रमात टाकावं, तसं आपल्याच राज्यातून तुला हद्दपार जरी नाही केलं तरी कुठेतरी तुझं महत्व कमी होत आहे ही तुझी तक्रार सुद्धा मला मान्य. आणि हो, आम्ही सुद्धा कधी कधी आमच्या मुलांना तुझ्या ज्ञानाच्या आधी नवीन भाषा शिकण्यासाठी जास्त प्रोत्साहन देतो. ही गोष्टही काही अंशी करतो. अर्थात मात्र एक गोष्ट मात्र इथे मांडावीशी वाटते की आंतरराष्ट्रीय संपर्काची भाषा म्हणून किंवा ज्ञानाची भाषा म्हणून मुलांनी इंग्रजी किंवा काळानुरूप नवीन भाषा शिकणं हे सुद्धा तुला नक्कीच मान्य होईल. बरं, तुझा हाही एक मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो की मराठी भाषा ही आम्ही सगळ्यांनी वापरली पाहिजे किंवा त्याचा वापर करताना इतर भाषा शिकल्या तरी तुझं महत्व विसरता कामा नये. इथे गांधीजींनी, महात्मा गांधीजींनी दिलेला संदेश जो आहे तो मात्र आम्ही पूर्णपणे विसरलो की आम्हाला इंग्रजी किंवा परकीय भाषा नकोय असं नाही, ती हवी आहे, परंतु आपल्या मातृभाषेला दूर सारून किंवा मारून नाही. हा संदेश मात्र आम्ही पाळायला विसरलो, त्याबद्दल आम्हाला माफ करा. बरं, तू जसं म्हणतेस तसं एखादा नवा शोध लागला असेल, नवं यंत्र तंत्र किंवा नव्याने काही परदेशात शोधलं गेलं असेल आणि त्याबाबत तुझ्याकडे शब्दच उपलब्ध नसेल तर काही वेळेला तो शब्द जसाच्या तसा स्वीकारावा. सुलभ मराठीकरण करणं असे शक्य असेल तर जरूर करावं.
पण विनाकारण क्लिष्ट व अवघड शब्द निर्माण करू नका हे तुझं सांगणंही पटलं. कारण शेवटी अगं मूळ तुझा हेतूच हा की एकमेकांशी संपर्क साधणं आणि समजणं हे महत्वाचं आहे. बर, तशी तुझी लवचिकता तू यापूर्वी सुद्धा दाखवून दिलीस. जरूर असेल तेव्हा अनेक फारसी उर्दू शब्दांना तू आपल्यात सामावून घेतलंच. तुझं रूप जास्त विशाल आणि समृद्धही बनवलंस. पण तरी सुद्धा जरूर नसताना किंवा आपल्याकडे जे शब्द उपलब्ध आहेत त्यावरचं अतिक्रमण मात्र आम्ही सहन करायला नको, हा तुझा मुद्दा आणि त्याबाबतचा प्रश्न मनाला स्पर्शून गेला. खर तर उपलब्ध हा शब्द असताना सुद्धा सहजासहजी अवेलेबल हा शब्द का वापरावा लागतो? आणि तू म्हणतेस तसं आमच्या मुलांना गुंडी, अभ्रा हे कळतच नाही. त्यांना पिलो कव्हर कळतं. स्वयंपाकघर, न्हाणीघर, पंखा किंवा डायरेक्टच्या ऐवजी परस्पर ये वगैरे शब्द त्यांना समजतच नाही. हे हिंदी आणि इंग्रजीचं विनाकारण अतिक्रमण आम्हीच होऊ दिलंय हे तू म्हणतेस तेही खरं. अर्थात तू म्हणतेस की तुला इतर भाषांबद्दल विश्वासही नाही. ते तर खरंच. त्याशिवाय का तू इतर भाषातले शब्द स्वतःमध्ये सामावून घेतलेस? आणि कोणतीही भाषा प्रवाही राहण्यासाठी जरूर तर ते करावं लागतं हेही तुला मान्य. तूच सांगितलंस की तुला कुठल्याही भाषेचा विश्वास नाही. फक्त कोणतीही भाषा बोलताना ती नीट आणि शुद्ध बोला. चुकीच्या वा भेडगुजरी पद्धतीने बोलू नका ही तुझी कळकळ त्या दिवशी मला समजली. खरं तर तू जेव्हा हे सगळे एक एक उदाहरणं दिलीस तेव्हा माझेही डोळे खाडकन उघडले. अगं आजच्या आमच्या दूरदर्शन मालिका म्हणून किंवा विविध माध्यम म्हणून आम्ही विनाकारण हिंदी आणि इंग्रजीचं शब्दशः भाषांतर करतो. अमक्या तमक्या गोष्टीमुळे कार्यक्रमाची शोभा वृद्धिंगत झाली असं म्हणणं सहज शक्य असताना आम्ही त्याला चार छान लावले असं म्हणतो. मी तुला मदत करेन असं म्हणायच्या ऐवजी मी तुझी मदत करेन असं म्हणून चुकीचा विभक्ती प्रत्यय वापरतो. इतकंच काय, हा माझा डाव्या हाताचा खेळ. अहो, सहज हा माझ्या हातचा मळ आहे. जे शब्द, जे वाक्प्रचार आपल्याकडे उपलब्ध आहेत ते तुम्ही वापरत नाही याबद्दलची तुझी खंत ही मला पूर्ण मान्य आहे. या सगळ्यामुळे तुझ्या सुंदर रूपाला कुठेतरी धक्का बसतो हेही पटलं. आणि तुझे हे प्रश्न मनाला भिडले. खर तर स्वयंपाकघर, पंखा, थेट किंवा न्हाणीघर असे मराठी शब्द आम्हीच जर वापरले नाही तर ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार कसे? ते मृतवत होतील. त्यांना कळणार कसे? शब्दांचा वापर तू म्हणतेस तेच महत्वाचे. सेक्रेटरिएटला सचिवालय हा शब्द सर्रास सगळेजण वापरत असल्यामुळे तो आम्हाला आपला वाटतो. हेच बाकीच्या शब्दांबाबतही होईल हा तुझा मुद्दाही पडतो. खरं तर या साऱ्या चुकांची आता आम्हाला जाणीव झाली आणि म्हणून आम्ही त्यासाठी प्रयत्नही सुरू केले. बरं, तुझा इतिहास खूप मोठा आहे, गौरवशाली आहे. आद्य संत साहित्यिक ज्ञानदेव किंवा आद्य कवी मुकुंदराज यांच्यापासून अनेक लेखक, कवी, विचारवंत या सगळ्यांना तू जन्म दिलास आणि त्यांच्याच द्वारे तुझ्या माध्यमातून आम्हाला नाना प्रकारचं ज्ञान दिलंस, नाना प्रकारचा संदेश दिलास, शिकवलंस. त्यामुळे तुझे हे जे मुद्दे आणि खंत मला नक्की मान्य आहे. बरं, तू म्हणतेस तशी तू कुठल्याच भाषेचा विश्वास करत नाहीस, तेव्हा आम्ही सुद्धा टोकाची अस्मिता न जपता इतर भाषांचाही मान राखू. परंतु त्या मावश्या आहेत आणि तू आई आहे याचं भान मात्र नक्की ठेवू. आणि तुझ्या दर्जाविषयी किंवा तुझ्या सन्मानाविषयी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. रोजच्या व्यवहारात तुला मानाचं स्थान देऊ. उत्तम मराठी पुस्तकं, उत्तम साहित्य, उत्तम सिनेमा यांना आश्रय देऊन अजून एक महत्वाची गोष्ट तुला सांगते की जरूर नसेल तिथे आम्ही अजिबात दुसरी भाषा वापरणार नाही. मराठीतच बोलू आणि मराठीची जी विविध रूपं आहेत, मग ती कोकणी असू दे, आदिवासी असू दे, अशा नाना रूपांचा आदर करत तुला ज्ञानभाषा बनवून आणि तुझं स्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच सुंदर. असं मी तुला समस्त मराठी भाषिकांच्या वतीने वचन देते. आणि हम्म.
तुझा आशीर्वाद राहू दे. तुझीच कृपाभिलाषी ज्योती देशपांडे. हो, ताजा कलम. अजूनही काही महत्वाचे मुद्दे आहेत बरं, परंतु या पत्राची लांबी आणि वेळेच्या अभावी आत्ता नाही, परत कधीतरी. तुझा आशीर्वाद असावा. धन्यवाद. वा, छान. धन्यवाद ज्योतिताई, तुम्ही खूप सुंदर एक आईची व्यथा मांडलीत की तिला महत्व असतं पण तरीही तिला गृहीत धरलं जातं. ते सोडून आपण खरंच मराठी भाषेचा वापर वाढवायला पाहिजे. अगदी पूर्णपणे पटलं. मी स्नेहल देशपांडे दुबई UAE वरनं बोलते आहे. सर्वप्रथम कुसुमाग्रजांना मी वंदन करते आणि मराठी भाषेला वंदन करते. सगळ्यांना शुभेच्छा देते आणि विटॅमिन M किंवा ग्लोबल मराठी विलेज ही संकल्पना घेऊन आल्याबद्दल मृदुला पुरंदर यांचे पण मी खूप अभिनंदन करते. आणि आज मी पत्र जे वाचणार आहे ते लिहिलं आहे मी वीणाताई गवाणकर यांना. एक होता कारवर हे पुस्तक मला वाटतं बहुतेक जणांनी आपल्यापैकी वाचलं असेल अशी मी आशा करते. माझं ते खूप अत्यंत आवडतं पुस्तक आहे. मी खूप जणांना भेट पण दिलंय. त्याचबद्दल मी थोडंसं वाचू इच्छिते. धन्यवाद. प्रिय आदरणीय सौ वीणाताई, सप्रेम नमस्कार. हो ताईच, कारण तुम्ही मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या अगदी जवळच्या वाटता. खरं सांगू, मी जेव्हा तुमचे एक होता कारभार हे पुस्तक वाचले तेव्हा अगदी हरकून गेले. त्यातली सहज सुंदर भाषा, रसाळ वर्णन, हृदयाला हात घालणारी प्रसंग वर्णने. गुलामीत जन्माला येऊनही 300 पेटंट्स ज्याच्या नावावर आहेत अशा प्रख्यात अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर कार्व्हर यांच्या अद्भुत व्यक्तिमत्वाने मी जेवढी भारावून गेले तेवढीच तुमच्या शब्दकळेने आणि लालित्यपूर्ण लेखन शैलीने मोहून गेले. मी लगेच हे पुस्तक कोणी लिहिलं आहे म्हणून पुस्तकाची प्रस्तावना परत एकदा वाचली आणि तुमची मेहनत, तुमचे झपाटलेपण बघून थक्क झाले. फोर्टच्या रस्त्यावरचे ते 8 आण्याचे जुने पुस्तक तुम्ही उचलले ना, तो आमच्या मराठी वाचकांच्या दृष्टीने शुभ मुहूर्त होता. कारण तिथूनच तुमच्या मनात हे बीज रुजले. तुम्ही स्वतः डॉक्टर कार्व्हर यांच्या गोष्टीने प्रेरित झाल्या होता. तुम्ही तुमच्या मुलांना झोपवताना छोट्या जॉर्जची गोष्ट सांगितली, पण झालं उलटच. मुलांची झोप उडाली आणि गोष्ट पूर्ण सांग म्हणून ती मागे लागली. एका निग्रो गुलामाच्या आई वेगळ्या मुक्या पोरक्या पोराची गोष्ट त्यांच्या मनाला खोलवर स्पर्शून गेली. अर्थात त्यात काय मोठे, अशा काही बायका म्हणतील सुद्धा, आम्ही पण आमच्या मुलांना गोष्ट सांगतो. पण तुम्ही मात्र तेवढ्यावर थांबला नाहीत. तुम्ही ती गोष्ट लिहून काढायचे ठरवले. आता आपल्यापैकी बरेच जण कथा, कविता, कादंबरी लिहावी असं ठरवतात. मी सुद्धा पुस्तक वाचल्यावर लगेच परदेशात इंग्लिश मीडियम मध्ये शिकणाऱ्या माझ्या लेकींसाठी पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर करावं असं ठरवलं. पण मराठी भाषेतील गोडवा, भावगर्भता, लढिवाळपणा काही केल्या मला इंग्लिशमध्ये जमेना. मराठी किती सुंदर भाषा आहे हो. एकेका शब्दाला 5-5, 6-6 प्रतिशब्द असतात. प्रत्येकाची छटा वेगळी. सुझानबाईंच्या मायाळू कनवाळू स्वभावाचे वर्णन करायला मला इंग्रजीत प्रतिशब्दच सापडेना. कसे सापडणार? कारण इंग्रजी भाषेमध्ये ळ हे अक्षरच नाहीये. मध्ये व्हॉट्सअपवर मी एक किस्सा वाचला होता. कोणीतरी महाराष्ट्राच्या वाल्मिकी म्हणवल्या जाणाऱ्या गदी माडगुळकरांना सांगितलं की ळ हे अक्षर कुठल्याही भाषेत नाहीये, मराठीत तरी त्याची काय गरज आहे, आपण हे बाराखडीतून काढून टाकूया. तेव्हा गदिमाने ताबडतोब एका सुमधुर गीताची रचना करून त्यांना ळ या अक्षराने मराठीत किती गोडवा आणला आहे हे दाखवले. तुम्हालाही माहित असेलच ते. घननिळा लढिवाळा झुलवू नको हिंदोळा. असो, जरा विषयांतर झाले. तर मी हे सांगत होते की तुमचे मोठेपण ह्याच्यातच दडले आहे की तुम्ही केलेला निश्चय पूर्णत्वास नेला. वह्या भरभरून कार्व्हरच्या आयुष्याची कहाणी लिहिली. जिथे तुम्हाला अडले तिथे तुम्ही अजून पुस्तके मिळवली. भरपूर संदर्भ शोधले, वेगवेगळ्या ग्रंथालयात फिरल्या. डॉक्टर कार्व्हर विषयी जे कोणी अधिक माहिती सांगू शकतील अशा सगळ्यांशी पत्रव्यवहार केला.
किती लेखक एवढी मेहनत करतात हो. प्रतिभेला पैलू पाडायला किती जण स्वतःला असे तासून घेतात. किती जण असे मुंगीच्या मधमाशीच्या चिवटपणाने एक एक कण माहिती इथून तिथून गोळा करतात. खरे तर तोवर लेखिका बनायचा विचार तुमच्या मनाला शिवला पण नव्हता. केवळ एवढ्या स्फूर्तिदायक व्यक्तीचे चरित्र आपल्या मित्रमंडळींना कळावे या कळकळीने आणि दुर्दम्य इच्छेने तुम्ही सारे लिहून काढले. सगळ्यांना ते आवडले आणि त्यांनी तुम्हाला ते पुस्तक प्रकाशित करायला सुचवले. चांगले कार्य सुरू केले की इतर चांगल्या माणसांची साथ आपोआप मिळते असे म्हणतात. तुमचेही तसेच झाले. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. सगळ्यांच्या मदतीने तुमचं पुस्तक प्रकाशित झाले. खरेच तो साऱ्या मराठी रसिकांच्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण होता. तुम्ही एका फार महान शास्त्रज्ञाची, खरे तर एका महामानवाची ओळख आम्हाला करून दिली. गुलामीत जन्मलेला एक मुका अशक्त निग्रो पोरगा अथक मेहनत करून शिक्षण कसे पूर्ण करतो हे आजच्या मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या पिढीने खरंच वाचलं पाहिजे. खरी शाळा 4 भिंतीत नव्हे तर या आभाळाच्या अथांग सावलीत वाढणाऱ्या धरतीच्या हिरव्या कुशीत आणि विविधतेने नटलेल्या निसर्गात असते हे आमच्यासारख्या आई वडिलांना तुमच्या पुस्तकातून समजले. वनस्पतींची, फुलांची, प्राण्यांची चित्रे पुस्तकात आणि माहिती गुगलवरून गोळा करण्यापेक्षा प्रत्यक्षात त्या फुलांना जवळून निरखावे, त्यांचा गंध घ्यावा, त्या प्राण्यांचे, कीटकांचे जग प्रत्यक्षात बघावे, हे आपण कधी आपल्या मुलांना शिकवणार? की मातीत खेळू नकोस, कपडे खराब होतील, गृहपाठ राहून जाईल असे मुलांना ओरडणार? दाग अच्छे होते है हे आपल्याला कधी समजणार? लहानगा जॉर्ज ज्याप्रमाणे सगळ्या कामात सुजानबाईंना मदत करायचा, त्यांचे शिवण, टिपण, चुलीचे लिंपण, बागेची देखभाल, भाज्या लावणे, वाढवणे, खुडणे, निवडणे, चिरणे, शिजवणे, साठवणे, वाळवणे, किती काम. त्यातून मला शिकायला मिळाले की शिकण्यासारखे जगात खूप काही आहे. सगळ्यात महत्वाचं हे शिकायचं की प्रत्येक गोष्ट नीट आणि व्यवस्थित करायची. त्या सुजानबाई कॉफी आणि साखर सोडून बाकी सगळ्या घरात बनवत म्हणे. आम्ही तर हल्ली आमच्या परंपरागत चटण्या, लोणची, पापड, मुरंबे सगळे विसरत चाललो आहोत. आमच्या परंपरागत ज्ञानाचा वारसा जर आम्ही टिकवला नाही आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला नाही तर कदाचित आमची ही गत दुष्काळात सापडलेल्या अमेरिकेसारखी तर नाही होणार. वीणाताई, तुमच्या पुस्तकाने आम्हाला वेळीच सावध केले. शिक्षणासाठी गावोगाव फिरणाऱ्या अनाथ, काटकोळ्या, अशक्त जॉर्जचा स्वाभिमान किती वाखाणण्यासारखा आहे. त्याला ब्रेडचा तुकडा खाऊ घालणाऱ्या प्रत्येकाची त्याने काही ना काहीतरी मदत करून परतफेड केली. कोणाची बाग नीट करून दे, कोणाचे कुंपण बनवून दे, कोणाचे कपडे धुवून दिले, पण एक घास फुकटचा कधी खाल्ला नाही. हा संस्कार सुखसोयीमध्ये वाढलेल्या आपल्या मुलांवर आपण कसा बरं करायचा? आई वडील, शाळा, सगळ्या सुखसोयी आपल्यासाठीच आहेत असे काही मुले गृहीत धरून चालतात. आपण या सगळ्यांबद्दल ऋणी राहिले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक सुविधांसाठी आई वडिलांची, समाजाची सेवा करून घरातील कामात वाटा उचलून परतफेड केली पाहिजे. हे वीणाताई, निदान तुमचे पुस्तक वाचल्यावर तर कळेल ना त्यांना. कापसाच्या वारेमाप लागवडीमुळे नापीक झालेल्या जमिनीतून रताळी आणि शेंगदाणे यांचे विक्रमी पीक कसे काढावे हे डॉक्टर कार्व्हर यांनी गोऱ्या शेतकऱ्यांना शिकवले आणि दुष्काळाच्या खाईतून त्यांना वाचवले. विक्रमी पीक आल्याने भाव कोसळल्यावर शेतकऱ्यांसारखा आपल्या रस्त्यावर न फेकता ही धान्ये वाळवून प्रक्रिया करून वर्षभर कशी टिकवायची हे घरोघरी जाऊन त्यांनीच शिकवले. तेच गोरे शेतकरी जे त्यांच्या काळ्या वर्णामुळे त्यांना शाळा कॉलेजमध्ये शिकू देत नव्हते, हॉटेलमध्ये, बसमध्ये शिरू देत नव्हते. त्यांचा काहीही राग मनात न मानता केवळ माणुसकीच्या नात्याने त्यांनी सर्वांना निरपेक्ष मदत केली. आपल्या ज्ञानाचे, अनुभवाचे अमृत पाजून जीवनदान दिले. हा मनाचा मोठेपणा कुठून आला त्यांच्याकडे? अपमानाच्या प्रसंगी त्यांनी आपल्या मनाला जसे समजावले
तसे आपण आपल्या मनाला समजावू शकू का? अत्यंत निराशेच्या क्षणी सुद्धा आशावादी कसे राहावे? ओसाड माळातून नंदनवन कसे फुलवावे हे डॉक्टर कार्व्हर यांचे चरित्र वाचून आम्हाला समजले. मला कशाला हवा नवीन कोट असे म्हणून वर्षानुवर्षे जुने एकच कोट वापरणारे आणि हेनरी फोर्ड कडून हिरा मागून खनिजाचा एक प्रकार म्हणून शोकेस मध्ये मांडणारे हे निर्मोही साधे सोजवळ व्यक्तिमत्व आणि तरीही 300 पेटंट ज्यांच्या नावावर आहेत, ज्यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलवून सन्मान केला, अशा महान शास्त्रज्ञाची ओळख करून दिल्याबद्दल वीणाताई, सारा महाराष्ट्र आणि आम्ही सगळे तुमचे ऋणी राहू. बाबा आमटे, प्रकाश आमटे, डॉक्टर कार्व्हर अशा सारख्या माणसांची चरित्रे आपल्याला सगळ्या संकटावर मात करून पुढे जायला शिकवतात. माणुसकीचे, मेहनतीचे, कृतज्ञतेचे, साऱ्या विश्वात सारखेच असणाऱ्या मानवतेच्या धर्माचे संस्कार तुम्ही या पुस्तकातून आम्हाला दिले. मराठी भाषा आणि जनता तुमच्या या एका पुस्तकाने खूप समृद्ध झाली. तुमचे खूप खूप आभार. अशीच उत्तम पुस्तके लिहित राहा. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि मराठीचा सूर्य जगात असाच तळपत राहो ही देवाचरणी प्रार्थना करून मी हे पत्र आवर्त घेते. मोन ल हा म्हणजे मोठ्यानं नमस्कार आणि लहानांना आशीर्वाद. तुमचीच भारावलेली छोटी बहीण नेहल देशपांडे. धन्यवाद. स्नेहलताई, खूप सुंदर. हे पुस्तकही माझ्या शालेय जीवनातलं अगदी असं खास आवडीचं पुस्तक आहे आणि मला लेखिकेला प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची ही संधी मिळाली होती. त्याच्यामुळे मी तुमच्या भावना अगदी समजू शकते की तुम्हाला काय वाटलं असेल. खरोखर मराठीतल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी ते एक आहे. त्याबद्दल बोलल्याबद्दल धन्यवाद. माझं पत्र जरासं लांब आहे म्हणून मी पटकन आधी या कार्यक्रमाच्या आयोजकांचं आणि माझ्या सगळ्या या पत्र लेखक मित्रमैत्रिणींचं तुम्हाला शुभेच्छा देते मराठी दिनाच्या. मी आसावरी भावे, राहायला फ्लॉरिडा इथे असते, पण सध्या पुण्यात मुक्काम आहे काही कारणाने, तर मी इथून जॉईन होतेय. ओके. पत्रास कारण की. प्रिय कैलासवासी 20व्या शतकातील मराठीस. प्रिय कैलासवासी 20व्या शतकातील मराठीस शिरसाष्टांग नमस्कार. विनंती विशेष. पत्र लिहिण्यास कारण की शुभेच्छांचा व्हॉट्सअप फॉरवर्ड केल्यावर लक्षात आलं की त्यातला मेसेज तुला अजिबात समजणार नाही, म्हणून त्यावर वेळीच स्पष्टीकरण द्यावं. कल्पनांची इथून तिथून उधार उसनवार होऊन संगणकाच्या भाषा बदलत राहतात. पुढचे फ्लेवर्स येत राहतात. तुला आठवत असेल तर तुझंही असंच काहीसं झालं होतं. गडकरी, शिरवाडकर, नेमाडे, अत्रे, पु ल, पेंडसे, माडगुळकर, सुर्वे, ढसाळ, नायगावकर अशी तुझीही अनेक रूपं होती. तसंच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, बेळगाव, गोवा मराठी, संपादकांची मराठी, राजकारणांची मराठी वगैरेही फ्लेवर्स होते. 21व्या शतकातील मराठी हे तुझं नवीन रूपडं उर्फ व्हर्जन सध्या मार्केटमध्ये युथावस्थेत आहे. तर तुला नवीन व्हर्जन बद्दल अपडेट करावं आणि कितीतरी दिवसात तुझ्याशी विशेष काही गप्पा मारल्या नाहीत म्हणून हा पत्र प्रपंच. तुला वर काही विविक्षित शब्द तांदळातल्या खड्यासारखे दाताखाली आले असल्यास तुझ्यासाठी अपडेट म्हणजे आता तांदळात खडे नसतात आणि प्रत्येक दाणा तांदूळच असतो. हे तुला खड्यासारखे लागणारे शब्द भाषेत नव्याने ऍड झालेले आहेत. ऍड होणं हाही नव्याने ऍड झालेलाच एक वाक्प्रचार आहे. सध्या सर्वात जोमाने वाढणारा फ्लेवर म्हणजे सर्व प्रकारच्या मीडियावरची मराठी. त्यात दर 2-3 वाक्यांनंतर दरम्यान हे नवीन उभयान्वयी अव्यय म्हणून प्रचलित आहे. तसंच इंग्लिश मधल्या ए अँड द याला सक्षम पर्याय म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी आणि पार्श्वभूमी वापरण्याचं रूढ झालं आहे. पत्र वाचताना या तुला नवीन व्हर्जनचे नमुने जागोजागी दिसतीलच. काय मदत करू तुला या वाक्यावर कायमची बंदी आली असून दरम्यान मी तुझी काय मदत करू अशी रचना या ठिकाणी 21व्या शतकात मराठी बोलणाऱ्या जिभांवर रुळली आहे. एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून या पाडगावकरांच्या कवितेचं एक जिप्सी आहे माझ्या हृदयाच्या जवळ किंवा मेरे दिल के करीब असं नवीन व्हर्जन आहे. किचन मध्ये
जिंजर, गार्लिक, ऑइल, क्रीम, कोकोनट, शुगर, सॉल्ट, क्वचित कोरिएंडर वगैरे मंडळी आली असून या ठिकाणी मोहरी, जिरं, हिंग आणि फोडणीला अजूनही 20व्या शतकातील हालावरच सोडून दिलेलं आहे. तुझं जुनं स्वरूप फारसं टेक सॅव्ही आणि शायनिंग म्हणजे चकचकीत नाही. तसंच त्यात नवीन मार्केटिंग फंडे कन्व्हे करायला अडचण पडते म्हणून काही द्वई किंवा परभाषिक नावांचा ट्रेंड आहे. उदाहरणार्थ सध्या चालू नाटकांच्या रचाकने, चालू हा शब्द अजूनही द्व्यर्थीच आहे, आणि रचाकने म्हणजे रस्त्याच्या कडेने म्हणजेच बाय द वे ही सोशल मीडियावरची लिंगो तुला सोसेल अशी आशा आहे. तर नाटकांच्या नावावर नजर टाकली असता ती पुढील प्रमाणे: ग्रेशियस, सही है यार, सर्किट हाऊस, व्हॅक्यूम क्लीनर हे पात्र असलेलं एक त्याच नावाचं नाटकही आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन पुढच्या BMM अधिवेशनात इन्स्टापॉट नावाचं एक नाटक असणार आहे. म्हणी, वाक्प्रचार यांचे लाक्षणिक अर्थ हल्ली शब्दशः घेणं न्यू नॉर्मल आहे. म्हणींमध्ये गाढव आणि इतर प्राण्यांच्या जागी सर्रास मनुष्य देहधारी प्राण्यांचं नाव घातलं जातं. मराठी अंक कायच्या काय अशास्त्रीय असल्याने मराठी मुलांचं गणित कच्चं राहतं असाही शोध लागलाय. त्यावर उपाय म्हणून वेगळेच अंक रूढ व्हायची शक्यता आहे. उदाहरणार्थ मराठी दिन 20/7 फेब्रुवारीला असतो. गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. एकूणच विनोद बुद्धीची व्याख्या पुष्कळ अंशी बदललेली आहे. तुझी आली आहेत तशीच चिवी जोशी, गडकरी, कोल्हटकर, आत्रे, पु ल, दळवी, वसंत सबनीस वगैरेंची नवीन व्हर्जने मार्केटमध्ये येणे अत्यावश्यक आहे. सध्या एक स्वस्त पर्याय म्हणून आम्ही सेलिब्रिटी नामक जमातीच्या लोकांचं गाणं, बोलणं, बरळणं, शाब्दिक मारामाऱ्या, मुलाखती, परफॉर्मन्स वगैरे वाचतो, ऐकतो, बघतो. खर तर या मंडळींनी मराठी सृष्टीला बहर येण्यासाठी ज्यांनी मशागत केली आहे अशा आमच्या आवडत्या लेखकांना आणि अन्य दिग्गजांना पत्र लिहिण्यास सुचवलं होतं. पण प्रतिभेच्या पंखांना उडवण्याची मुभा सुद्धा असल्याचे त्या ठिकाणी वाचले. मराठी सृष्टी म्हणजे काही फक्त साहित्यिक नव्हे. थोडं गाणं, थोडं खाणं, काही राजकारण आणि भांडणही आहेत. तिचा इतिहास, तिचा भूगोल, थोडं गणित आणि अर्थशास्त्र आहे, आणि अनेक बोलींची मराठी भाषा आहे. मराठी सृष्टीची तुझं अद्वैत आहे, त्यातून तुला वेगळं काढता येत नाही. तुला बहर तरच मराठी सृष्टीला बहर, म्हणून तुलाच पत्र लिहावंसं वाटलं. अतिपरिचयामुळे तू माझाच एक भाग आहेस, एक अमर्याद कम्फर्ट झोन आहेस, आणि म्हणूनच तू मला आवडतेस. यात मराठी अस्मिता वगैरे भानगडीचा काही एक संबंध नाही. मराठी भाषा अमृतातेही पैजा जिंके वगैरे नसती तरीही त्या प्रेमात यत्किंचितही अंतर पडले नसते. जर जन्मापासून बंगाली किंवा मल्याळी भाषेशी असाच परिचय असता तर कदाचित आज त्या भाषांना असंच पत्र लिहिलं असतं. तुझ्यातील बदलामुळे, या नवीन व्हर्जनमुळे तुला असुरक्षित वाटतंय का? त्या अकबर बिरबलाच्या गोष्टीत घोडा का अडला, भाकरी का करपली याचं उत्तर न फिरवल्याने असंच आहे ना? बदल चांगला वाईट कसाही असला तरी तोच तेवढा अनिवार्य आणि शाश्वत आहे. संक्रमणातून शांतपणे पुढे सरकण्या वाचून सहसा दुसरा पर्याय नसतोच. गेल्या संपूर्ण शतकात तुझ्याद्वारे विविध विषय रसकल्पनांचा साहित्यविलास झाला असताना तू अपुरी आहेस असं तरी कसं म्हणू? पण त्याच वेळी विंदा, इंग्लिश मधल्या लव्ह या शब्दाला मराठीत प्रतिशब्द नाही असं म्हणतात ते मतही दुर्लक्षता येत नाही. शब्दांच्या विविध छटांची जाणीव एका भाषेला नाही तर इतर कोणाला असणार? पण नुसतंच कन्व्हे करायचंय याच दिशेने आम्ही चाललो असू तर जिथे ज्या शब्दाने साधारण भापो म्हणजे भावना पोचतात, बस वही चलताय. शब्द चुकीच्या प्रकारे वापरलेला संस्कृत प्रचुर असो अथवा हिंगळालेला, तो आला कसा, कुठून, त्याचं रूप काय, छटा काय वगैरे मुद्दे गौण ठरत जातील. काळाच्या विलक्षण गतीशी जमवून घेता घेता तुझं रूपांतर 21व्या शतकातल्या फ्लेक्झिबल मराठी व्हर्जन मध्ये झालंय. नवीन व्हर्जन हिंग्लो मराठी क्रियापद, कर्ते, कर्म आणि वाक्यरचनेच्या आधारावर उभं आहे. त्यामुळे माणसांचा एकमेकांशी चांगला संवाद होतोय असं नाही, पण नद्यांचे प्रवाह एकमेकात मिसळावे तशी भाषा एकमेकात मिसळून एक मोठा प्रवाह पुढे जात राहील. 20व्या शतकातले आम्ही
यथाशक्ती या 21व्या शतकातील व्हर्जनलाही आपलेसे करूच. तुझी आठवण म्हणजे कुसुमाग्रजांनी म्हटलंय तसं, परिस्मरते आणि करते व्याकुळ केव्हा त्या माझगरातील मंद दिव्याची वात. ते नाहीच जमलं तर जनरेशन गॅप किंवा ह्यांचं असं का होतं हे कळत नाही असं पाडगावकरांनी आमच्यासाठीच लिहिलंय असं म्हणून हसण्यावारे सोडून देऊ. सत्य सार्वकालिक आणि सर्वभाषिकही असतं, म्हणून कालाय तस्मै नमः, म्हणून धारा बहती है, म्हणून टाइम्स हॅव चेंज्ड आणि म्हणूनच जन पळभर म्हणतील हाय हाय. हेच पत्री तुझ्या सर्व पूर्वज वर्जनांना नमस्कार. कळावे लोभ असावा ही विनंती, तुझीच आसावरी भावे. ताजा कलम. कर्ता किंवा कर्माचे रूप काही असलं तरी क्रियापदाचं रूप ज्यात बदलत नाही असा एक भावे प्रयोग तुझ्या व्याकरणात आहे. उदाहरणार्थ आता पुरे करावे. त्या धर्तीवर 21व्या शतकात मराठी व्याकरणात बनवणे आणि राहणे या क्रियापदांचा उपयोग असलेला एक नवीन भावे प्रयोग बनवावा असे माझे प्रयत्न, माझा आडनावही भावे राहिले असल्याने चालू आहे. उदाहरणार्थ, मराठी आपल्या सर्वांची मातृभाषा राहिली आहे, तिला खूप जास्त स्ट्रॉंग बनवा. फेसबुकवर या पोस्टला एक लाईक तर बनतोच, इत्यादी इत्यादी. धन्यवाद. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद मी पहिल्यांदाच देतो मराठी ग्लोबल व्हिलेजच्या ज्या संयोजक आहेत त्यांना, आणि या ग्रुपला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानून मी सुहास शिरवळकर यांना लिहिलेलं हे पत्र वाचतोय. प्रिय सुशी, सुशी हे तुम्ही घेतलेलं आणि वाचकांनी लाडानं स्वीकारलेलं तुमचं गोड नाव. तुमची सही पण तशीच झोकदार, सुहास शिरवळकर. तुम्ही म्हणायचात माझं आडनाव म्हणजे 3 आज्ञा आहेत. ते काय अजूनही डोक्यातनं गेलेलं नाहीये. शिर, वळ आणि कर. खरं तर आमच्या या मराठी ग्लोबल व्हिलेज या ग्रुपवरती पत्रलेखन हा विषय मिळाला आणि मला आठवलं की आपण किती पत्र लिहायचो पूर्वी. अगदी दिवसाला आणि बऱ्याच जणांना पत्राच्या रूपातनं आपण भेटायचो. खरं तर या ग्रुपशी जोडणारी माझी मैत्रीण मोहना प्रभुदेसाई जोगळेकर ही सुद्धा माझी पत्र मैत्रीणच. तर बऱ्याच दिवसानंतर पत्र लिहिण्याची संधी ही मिळाली. आज हे तुम्हाला लिहिलेलं पत्र, तुमच्या आवडत्या साहित्यिकाला पत्र लिहा असा विषय जेव्हा आला तेव्हा फक्त तुमचं आणि तुमचंच नाव माझ्या नजरेसमोर आलं. सुशी, तुमची आठवण झाली आणि भावनांचा कल्लोळ उठला. तुमच्या सहवासात घालवलेला क्षण पुन्हा एकदा मनात ताजा झाला. तसं पाहिलं तर तुम्ही वाचकप्रिय लेखक. काही अपवाद वगळता वाचकप्रिय लेखक याला साहित्यिक म्हणायची पद्धत नाही. पण तुमच्या साहित्यातल्या खूप भावणाऱ्या ज्या कादंबऱ्या आहेत, ज्या कथा आहेत, त्यातल्या वाक्यातून जीवन जगण्याचा साधा अर्थ त्यातल्या कोटेशन मधून तुम्ही आम्हाला दिलात आणि आमचं जगणं त्यावेळेला खूप सुसह्य केलं. त्या कोवळ्या नवथर वयामध्ये तुम्ही निराशा जाणवून दिली नाहीत आणि तशी जाणवलीच तर त्यातून तुम्ही आम्हाला बाहेर काढलं. अहो, तुमच्या दुनियादारीची पारायण नव्हे तर ग्रुपमध्ये सामूहिक वाचन करताना मनातून त्यातली पात्र आम्ही आमच्यावरती पांघरून घेतली होती. तुम्ही लिहिलेल्या अनेक रहस्य कथा, कादंबऱ्या, कोर्ट केसच्या स्टोरीज वाचताना गुंतून त्यामध्ये आम्ही स्वतःलाच अमर विश्वास किंवा फिरोज समजायला लागलो होतो. सुशी, वाचनालयामध्ये सर्वात जास्त चोऱ्या होणाऱ्या पुस्तकामध्ये तुमची पुस्तकं अग्रेसर होती. आता खरं सांगायचं तर तुमचा परिचय किती अवचित झाला. चिपळूणच्या एकांकिका स्पर्धेमध्ये तुम्ही पाहुणे आहात म्हणल्यावर तुमच्या हस्ते बक्षीस स्वीकारायचं या ईर्षेनं आम्ही नंबर मिळवला होता. त्या रात्रीच चिपळूण ते सांगली आणि नंतरचे तुमचे सांगलीमध्ये घालवले 2 दिवस आम्ही सगळे ग्रुप मेंबर हवेमध्ये विहरत होतो. आणि नंतर मात्र तुम्ही सांगलीत आलात की आपल्या जेवणाच्या पार्ट्या आपल्या ठरलेल्या असायच्या, ज्याच्यामध्ये हास्याचे तुषार विचारांच्या बियाराच्या तुषारापेक्षा जास्त उसळलेले असायचे. एक मोठा लेखक असून सुद्धा तुम्ही आम्हा पामरांना खरंच तसं कधी जाणवून दिलं नाहीत. आम्हाला टिपत राहिलात, आमच्या गप्पातून आम्हाला शोषत राहिलात, आमच्यात गुंतलात. पण आम्हाला लक्षात आलं की त्यातून साकारत होती एका नाट्य ग्रुपवरची सुंदर कादंबरी,
जी लोकप्रभेच्या अंकात क्रमशः आली होती. हळूहळू काळाच्या ओघात तुमच्या व्यापात, आमच्या व्यापात तुम्ही सांगलीत कमी यायला लागलात. आपला संपर्क कमी यायला लागला. त्यावेळेला मोबाईल फोन पण फार नव्हते. पण नवनवीन कथा, लेख, पुस्तकं यातून आपली भेट व्हायची. तुमच्या कादंबऱ्या खरं तर सिनेमॅटिक, खूप ताकद, खूप सुंदर कथा असायची त्याच्यामध्ये. त्यावरती सिनेमाची प्रपोजल्स पण तुम्हाला यायला लागली. सॉरी सर वरती सिनेमा येतोय, दुनियादारी पण लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे, एका टीव्ही सिरियलसाठी तुमची कथा, कादंबरी घेतली आहे, हे तुम्ही भेटलात की सांगत होतात. तुमच्या या विषयामधल्या, या विभागामधल्या कामगिरीचा आलेख उंचावत असतानाच अचानक विश्वास बसू नये अशी बातमी आली. सुशी गेले. काय? सुशी गेले? विश्वास बसेना. सुशींची लेखणी आता थांबली, कायमची थांबली. धक्का मोठा होता, पण काय करणार. हळूहळू तुमच्या ज्या आठवणी होत्या त्या मनस्फूर्तीमधून पुसट होत गेल्या आणि पुन्हा एकदा दुनियादारी सिनेमा आला, समांतर वेब सिरीज आली आणि पुन्हा एकदा आम्ही तुमच्यामध्ये गुंतायला लागलो. तुमच्या नावानं फेसबुकवरती एक ग्रुप सुद्धा सुरू झाला, त्यात कायम लिहायला लागलो. सुशी, दुनियादारी पण सुंदर झालाय आणि समांतर पण खूप सुंदर झाले. पण वाईट इतकंच वाटतंय की ते पाहायला तुम्ही नाही आहे आणि तुमच्यासारखा लिहिणारा, तुमचा वारसा चालवणारा लेखक, जो वाचक प्रिय, तो नंतर कधी आला नाही. तसा कदाचित आम्हाला भावला नसेल. आज या पत्रलेखनाच्या निमित्तानं खूप आठवणी आहेत तुमच्या. असं वाटतंय की पुन्हा एकदा तुम्ही जन्म घ्या आणि मराठी वाचकांना असंच विविध रंगी, विविध भावनांचा कल्लोळ असणारं, गुंतवून ठेवणारं असं साहित्य लिहा, कथा कादंबऱ्यांनी रिझवा. आता या निमित्तानं खरं सांगू का, पुन्हा एकदा तुमची सगळी पुस्तकं आणून वाचावी म्हणतोय. हो, तुम्हाला फोन नाही, प्रत्यक्षात भेट नाही, तुम्ही पुस्तकात तरी निश्चित भेटाल. तुमची कोटेशन परत एकदा वाचून थकलेल्या मनाला उभारी मिळेल. भेटाल ना परत? थांबतो. आपला उदय गोडबोले. धन्यवाद. मी उदय गोडबोले, सांगली, महाराष्ट्र, भारत इथून हे पत्र लिहिलेलं होतं. थँक्यू उदय. मी पत्र लिहिले ते आहे महर्षी वेदव्यासांना. तुमच्या चरणी या बालकाचा साष्टांग नमस्कार. कदाचित तुमच्या काळात पत्र लिहिणं नसेल, कारण पोस्ट ऑफिस त्या काळी नव्हते आणि माझ्यासारख्या ऑर्डिनरी अनएनलाइटन माणसाने तुम्हाला पत्र लिहिणं म्हणजे लहान तोंडी मोठा गाव घेण्यासारखंच आहे. महाभारत हे जगातले सर्वात मोठे काव्य आहे आणि त्यात दोन दोन देव, एक गणपती आणि दुसरा कृष्ण, या दोघांना तुम्ही सामील करून घेतले आहे. याला इतिहासात दुसरी तोड नाही. गणपती तर तुम्हाला आत घातली की जर सांगताना तुम्ही थांबला तर तो निघून जाईल आणि मग तुम्ही त्याला प्रतियत घातली की त्याने जर न समजता लिहिले तर ते तुम्हाला चालणार नाही. आणि तेवढ्यावरच न सांगता तुम्ही चक्क कृष्णाला रणांगणावर गीता सांगायला प्रवृत्त केले. गणेशमय तुमचा स्तेनो आणि म्हणजे तुम्ही किती मोठे होता याची कल्पना येते. तुम्ही वेदाचे 4 भाग केले आणि पुराण पण लिहिले. पण तुम्ही लिहिलं महाभारत वाचून माझ्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होतात. म्हणतात ना, लेट मी गेट इट फ्रॉम हॉर्सेस माउथ. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की गणपती चित्रात जसा दिसतो ना तसाच दिसतो का? नाही, म्हणजे एक तुटलेला दात, मोठे पोट, कान वगैरे. पण मला जो खरा प्रश्न पडला ना तो म्हणजे महाभारतात त्या गोष्टी आहेत ना त्या जरा विचित्र नाहीत का? नाही म्हणजे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने पाहता, नाही म्हणजे गंगा जिला आपण पवित्र मानतो त्या गंगेने स्वतःला त्या अनेक मुलांना पाण्यात बुडवणे, पराशरासारख्या मोठ्या ज्ञानी ऋषींनी एका मासळीचा वास येणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडणे आणि मग तुमचा जन्म होणे, पितामह भीष्मासारख्या ज्ञानी पुरुषाने लग्नाच्या वेदीवरून 3 मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध पळवून देणे आणि मग कहर म्हणजे राज्यासाठी वारस हवा म्हणून तुम्हाला बोलवणं आणि तुम्ही पण आपलं काम काही प्रश्न न विचारता करणे. भीष्माला इच्छा मरणाचा वर असल्याने ते दारातीर्थी पडल्यावर दक्षिणायन असल्याने जीव न सोडता उत्तरायण होईपर्यंत जीव धरून ठेवणे आणि काय तर म्हणे द्रोणाचार्यांचा जन्म एका द्रोणात शुक्र टाकल्याने झाला अशी त्याची कथा. पळवून आणलेल्या मुलीने तुम्हाला पाहून डोळे बंद केले
आणि त्यामुळे आंधळा धृतराष्ट्र जन्माला आला आणि दुसऱ्या मुलगी पांढरी फट्ट पडली आणि त्यामुळे पांडू पांढरा फट्ट जन्माला आला. या सर्व गोष्टींना जो अर्थ आहे असे म्हणतात तो काहींना कळतो आणि काहींना नाही. आणि मग त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात आणि टीका पण होते. म्हणजे एकीकडे बायकोने मुलांचे काहीही करावे आणि नवऱ्याने काही प्रश्न विचारायचा नाही हे स्त्री स्वातंत्र्य गंगेला मिळाले, आणि दुसरीकडे मुलींना त्याच्या इच्छेविरुद्ध पळून आणणे आणि लग्न करणे आणि एका परपुरुषाकडून शुक्रदान आणि मग मूल होणे असा घोर अन्याय, आणि तो पण पितामह भीष्मांनी करावा. आपण मेल्यावर काय होणार हे आपण जन्मभर काय केले यावर अवलंबून नसून दक्षिणायनात मेलो का उत्तरायणात मेलो याने ठरते, अशी गैरसमज नाही का निर्माण होणार. आपण लिहिलेल्या महाग्रंथात असलेल्या या सर्व आणि अनेक व्यक्तिमत्वाचा गूढ अर्थ आहे तो इतरांनी समजावून सांगण्याच्या आधी तुम्हीच का नाही सांगितला? नाही म्हणजे गंगा म्हणजे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. आपण आपल्या दुर्मानुसार अस्थि विसर्जन गंगेत करतो. म्हणजे आपली इच्छा अशी असते की आपला जीव म्हणजे आपला कॉन्शियसनेस युनिव्हर्सल कॉन्शियसमध्ये विलीन व्हावा, असे समजावून सांगण्यात तुम्हाला नाही का आले. पण हे किती लोकांना माहित असेल? भीष्मांचे इच्छामरण. भीष्म म्हणजे युनिव्हर्सल अहंकार किंवा इगो. जगाच्या उत्पत्तीच्या वेळी तो स्फुरण पावतो. आता अर्थात स्वतःचा इगो स्वतःलाच मारता येतो, त्यामुळे इगो हा इच्छामरणीच असतो किंवा भीष्म इच्छामरणी. दक्षिणायन म्हणजे आपल्या जीवाचा लक्ष खालील चक्रांकडे, प्रोक्रिएशन, एक्सक्रिशन, हंगर, आणि उत्तरायण म्हणजे वरच्या चक्रांकडे. जर आपण खाण्यापिण्यात आणि सेक्स किंवा जनन कर्मातच असलो तर मृत्यूनंतर सर्वात प्रवेश कसा किंवा जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती कशी मिळणार? धृतराष्ट्र जो आंधळा होता तो म्हणजे मन, आणि मन हे नेहमीच आंधळे असते म्हणून धृतराष्ट्र आंधळा. बुद्धी नेहमी पांढरी स्वच्छ म्हणून पंडू म्हणजे बुद्धी आणि तो पांढरा. आणि आपण जे काय बरे वाईट कर्म करतो त्याचे जे बीज तयार होते त्याचे फळ मिळणारच. याला काही वेळा आपण पूर्वजन्मीचे संस्कार म्हणतो. द्रोणाचार्य म्हणजे पूर्वजन्मीचे संस्कार. ते संस्कार साठवले जातात आणि म्हणून द्रोणाचार्यांचा जन्म द्रोणात शुक्र म्हणजे बीज टाकल्याने झाला, आणि ते पूर्णपणे कधीच नाश होत नाहीत म्हणून त्यांचा मुलगा अश्वत्थामा हा अमर आहे. द्रौपदीने केलेले 5 जणांची लग्न, शिखंडीच्या जन्माची गोष्ट, या सर्व सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आहेत. रणांगणावर सांगितलेल्या गीतेच्या पहिल्या अध्यायात अनेक श्लोक आमच्याकडे हे वीर आहेत आणि त्यांच्याकडे तमुक वीर आहेत. नाही म्हणजे बास्केटबॉल गेमला गेल्यावर ज्याप्रमाणे खेळाडूंची नावे अनाऊन्स करतात ना त्याप्रमाणे केल्यासारखं वाटतं. हे सांगण्यात अनेक श्लोक वाया गेले असे वाटतात, आणि यातली काही नावे तर महाभारत वाचलेल्या लोकांना पण माहीत असतील की नाही माहीत नाही. मला असा प्रश्न पडतो की अशी नावे पातंजली सूत्रातल्या यम आणि नियम या नावाशी त्याचा संबंध आहे की नाही असं मला सांगण्यात आलं. पण याचं खरं उत्तर तुम्ही देऊ शकाल. प्रत्येकानं आपापल्या बुद्धीनुसार याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला आहे, आणि मला असा प्रश्न पडला आहे की ज्ञानी महापुरुषाने आपल्यासारखा त्याचा उलगडा का केला नाही. म्हणजे मग तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचंय यावर अंदाज आणि चर्चा करायला नको. तर मग या प्रश्नांची उत्तरे तुमच्या पुढच्या पुस्तकाच्या आवृत्तीत नक्कीच असतील का? वाटिका आपली पत्नी, आपली मुले विदुर आणि शुक्र किंवा शुकमुनी मजेतच असतील त्यांना माझा नमस्कार सांगा. आमच्याकडे सध्या कोविडच्या त्रासाने सर्व लोक घरात लपून बसले आणि त्रस्त झाले. प्रवास करायला भीती वाटते, पण आमच्याकडे 22 कुशल तुमच्या पत्राची वाट पाहतो. थँक्यू शिरीष कीर्तने.